कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे। गोव्यातील एका भक्तानं 1.5 किलो सोन्याचा कळस अंबाबाईला अर्पण केलेला आहे। येत्या शुक्रवारी हा कळस मंदिरावर बसावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत। अंबाबाई मंदिरामध्ये आता हा सोन्याचा कळस बसवला जाणार आहे। शुक्रवारी या कामाला सुरुवात केली जाईल। अंबाबाई मंदिर परिसरामधून याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरावर आता सोन्याचा कळस लावण्यात येणार आहे। एकूणच आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून जो कळस होता तो कळस काढून त्या ठिकाणी सोन्याचा हा कळस बसवला जाणार आहे। गोव्याच्या एका भक्तानं आपण पाहतो की अंबाबाई मंदिरावर असणारा हा जो कळस आहे तो काढून त्या ठिकाणी सोन्याचा कळस बसवण्याचा मानस देवस्थान समितीपुढे मांडला आणि त्याच्यानंतर देवस्थान समितीनं आपण पाहतोय की या भक्ताच्या इच्छेनुसार सोन्याचा कळस लावायला हरकत नाही अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्याचबरोबर पुरातत्व विभागाला या संदर्भात पत्रव्यवहार केला आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की त्याला पुरातत्व विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर तब्बल 1.5 किलो वजनाचा हा सोन्याचा कळस या ठिकाणी बसवला जाणार आहे। जो कळस आणि त्याच्या खालचा डोम दिसतोय तो सर्व करून 7 फुटी कळस हा बसवण्यात येणार आहे। कारण आपण पाहतो की जो कळसाच्या खालचा भाग आहे तो सिमेंटचा आहे आणि त्या ठिकाणी काही झाडं उगवत होती, त्यामुळे देवस्थान समितीनं पुरातत्व विभागाला विचारलं की त्या ठिकाणी कळस बसवत असताना आपण त्या डोमसह कळस बसवू शकतो का। तर पुरातत्व विभागाने हिरवा कंदील दिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतो की कळस बसवण्याला परवानगी मिळालेली आहे। कॅमेरामन मुतुंचा प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।